अमरावतीमधील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी मोहम्मदच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलाय। नगर परिषदेने त्याच्या घरावर ही कारवाई केली आहे। त्याच्या घरावर नोटीस लावण्यात आलेली होती। अनधिकृत हे बांधकाम आहे असं त्याच्या नोटीसीमध्ये लिहिलेलं होतं। 30 दिवसात हे घर पाडा अन्यथा नगर परिषद कारवाई करेल असं देखील सांगण्यात आलेलं होतं। मात्र आता नगर परिषदेने ही कारवाई केलेली दिसते। हे घर पाडण्यात आलेलं आहे। या संदर्भात अधिक बोलूयात। आमचे प्रतिनिधी अनिरुद्ध दवाळे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अनिरुद्ध, अमरावतीमधल्या लैंगिक अत्याचार प्रकरणातल्या आरोपीच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे का? नगर परिषदेने आधी नोटीस दिलेली होती, मात्र आता ही कारवाई होताना दिसते। नक्कीच आता जर पाहिलं तर आता या मुख्य जो आरोपी आहे या संपूर्ण प्रकारातील त्याच्या घराचं पाळकाम करायला जे आहे ती सुरुवात केलेली आहे। जे अनधिकृत बांधकाम केलेलं होतं ते पाळायला आता सुरुवात झालेली आहे। त्यामुळे आता या आरोपीचे जे आहे ते घरावर बुलडोझर चालवा अशी जी आहे ती महिलांतर्फे मागणी करण्यात आली होती। त्यानंतर ही कारवाई जी आहे ती होत आहे। सध्या जर पाहिलं तर सध्या तिथे अचलपूरचे आमदार प्रवीण तायडे हे घटनास्थळी दाखल झालेले आहे आणि त्यांच्या समोर हे बांधकाम जे आहे ते पाडण्यात येत आहे। आणि त्यामुळं सध्या जर पाहिलं तर या संपूर्ण प्रकाराविषयी तीव्र भावना ज्या आहेत त्या संपूर्ण जिल्हाभरातून उमटताना इथं पाहायला मिळत होत्या। आणि त्यानंतर ही कारवाई केल्याने कुठेतरी आता काही महिला असतील किंवा काही सामाजिक संघटना असतील हे समाधान व्यक्त करत आहे। आणि त्यामुळे आता कठोरात कठोर शिक्षा ही आरोपीला द्यावी अशी मागणी आता केली जात आहे। नक्कीच अनिरुद्ध, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीसाठी। तर अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी मोहम्मद याच्या घरावर नगर परिषदेनं बुलडोझर फिरवलेलं आहे। त्याचं घर पाडावं, त्याच्या घरावर बुलडोझर फिरवावा अशी मागणी गावातील महिलांनी देखील केलेली होती आणि आता ही कारवाई होताना आपल्याला दिसतेय। हम देख रहे आरोपी मोहम्मदच्या घरावर बुलडोझर फिरवण्यात आलेला आहे। नगर परिषदेनं घरावर नोटीस लावून हा बुलडोझर चालवलेला आहे। घराच्या काही भागावर अतिक्रमण केल्यानं हा बुलडोझर चालवला गेला आहे आणि ते बांधकाम पाडून टाकण्यात आले।